नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल मस्त झणझणीत आणि चटकदार अशी ओल्या तुरीच्या दाण्याची म्हणजे तुरीच्या सोल्याची आमटी करणार आहोत। करायला खूप सोपी आहे, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते। ही तुरीच्या सोल्याची आमटी फक्त आपण थंडीमध्ये करू शकतो, कारण हिवाळ्यामध्येच तुरीचे सोले उपलब्ध असतात। आता सोल्याची आमटी करण्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीचे सोले घेतले आहेत आणि आता हे सोले आपल्याला भाजून घ्यायचे। मीडियम गॅसवरती तेल वगैरे काही न टाकता छान डाग पडेपर्यंत हे सोले भाजून घेऊया। तर बघा तुरीच्या सोल्यांना छान असे डाग पडले आहेत। आता हे जे सोले आहेत ते आपण काढून घेणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, ही जी सोल्याची आमटी आहे ही आपण मस्त झणझणीत अशी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 6 ते 7 हिरवी मिरची घेतली आहे। मिरची कच्चीच घेतली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता पाणी टाकून याचं मस्त बारीक असं वाटण आपण तयार करणार आहोत। तर बघा लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं अशा पद्धतीचं मस्त बारीक असं वाटण करून घेतलं। आता हे वाटण दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तुरीचे दाणे टाकायचे। यामध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि याचं सुद्धा मस्त बारीक असं वाटण आपण तयार करणार आहोत। ही दाण्याची आमटी करायला खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट अशी लागते। तर बघा अशा पद्धतीने बारीकसर असं सोल्याचं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे। आता लगेचच याची आमटी करायला घेऊया। तुरीच्या सोल्याची आमटी करण्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल छान कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं। लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे वाटण आपण केलं होतं तेच वाटण कढईमध्ये घालायचं आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं। या आमटीमध्ये कांदा, टोमॅटो वगैरे काहीही टाकलं जात नाही। तर बघा या वाटणाचा छान कच्चेपणा दूर होईपर्यंत वाटण परतून घेतलं। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची। लाल तिखट आपण नाही टाकणार आहोत, कारण आपण हिरवी मिरची भरपूर वापरली आहे। तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर मग हिरवी मिरचीचा वापर कमी करा। आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं। आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे हे वाटण शिजवून घेऊया। मीडियम गॅसवर 2 मिनिटे हे वाटण शिजवून घेतलं। वाटण अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे आपल्या आमटीला रंग आणि चव दोन्ही पण छान येतात। तर बघा आता वाटणापासून तेल सेपरेट झालेलं आहे, म्हणजे वाटण व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तर आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला, जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो गरम मसाला टाकायचा आणि तयार केलेलं दाण्याचं वाटण। आता वाटण कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून हे भांडं मिसळून घ्यायचं आणि तेच पाणी या आमटीमध्ये टाकायचं। फक्त लक्षात ठेवा, आमटीसाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाणी जर टाकलं तर मग आपल्या आमटीची चव बिघडते। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ही आमटी सध्या खूप घट्ट आहे। तुरीच्या सोल्याची आमटी एकदम पातळसर करायची असते, कारण ती शिजल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते। तर आमटीमध्ये पुन्हा मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि मस्त पातळसर अशी ही आमटी इथे मी करून घेतली। तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीची पातळसर करायची, कारण शिजल्यानंतर आणि थोडीशी थंड झाल्यानंतर ही आमटी खूप घट्ट होते। तर आता या आमटीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, लक्षात ठेवा आमटी करताना छान पातळसर करा, कारण ती शिजल्यानंतर आणि थोडीशी थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर या आमटीला दणदणीत उकळी काढायची। मीडियम गॅसवरती आमटीला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली। तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे। अशा पद्धतीने आमटीला एक उकळी आली की आमटी जास्त शिजवायची नाही, नाहीतर मग ती फुटू शकते। एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्या आमटीची थोडीशी वाफ निघून गेली की बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं। तर इथे तयार आहे आपली विदर्भ स्पेशल मस्त झणझणीत आणि चटकदार तुरीच्या सोल्याची आमटी। गरमागरम आमटी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खायला खूप भन्नाट लागते। याआधी मी तुमच्यासोबत खमंग खुसखुशीत अशा तुरीच्या सोल्याच्या कचोरीची रेसिपी शेअर केली आहे। रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तुरीच्या सोल्याची आमटी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।